खारघर रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांची मुजोरी बघायला मिळते। NMMT चालकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे। रिक्षा चालकाला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्यानं हा वाद सुरू झाला। तुला घरातून उचलून मारणार अशी धमकी या बस चालकाला दिल्याचं बघायला मिळालं। मुजोर रिक्षा चालकाविरोधात गुन्हा सध्या दाखल झालाय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिल काकडे सध्या आपल्यासोबत आहेत। अनिल, आपण सध्या दृश्य पाहू शकतोय, चालकाला मारहाण करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा ही रिक्षा चालकांची मुजोरी खारघरमध्ये बघायला मिळते। काय अधिकचे अपडेट्स या संदर्भातला? पोलीस नेमका कशा प्रकारे या संदर्भातला कारवाई सुरू आहेत पोलिसांकडून? नक्कीच गौरी, खारघर रेल्वे स्टेशनच्या समोर बेशिस्तपणे रिक्षा पार्किंग करणाऱ्या रिक्षा चालकांची संख्या भरपूर आहे आणि त्यांची मुजोरी ही वारंवार पाहायला मिळते। आज या ठिकाणी जे NMMTचा बस चालक जो होता, भरलेली बस जी घेऊन उभा होता, त्या ठिकाणी रिक्षा चालकांनी बस मागे घे असं करून त्याला दरवाजातून त्याला बाहेर काढून त्याशी मारहाण करण्यास सुरुवात केली। तुला घरातून उचलून आणेन आणि संध्याकाळी या ठिकाणी बांधून ठेवेन आणि उचलून मारू अशी धमकी देखील या मुजोर रिक्षा चालकाने या ठिकाणी त्या बस चालकाला दिली। सदर रिक्षा चालकाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामुळे अशा मुजोर रिक्षा चालकावर पोलीस आणि परिवहन विभाग काय कारवाई करतं हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, नक्कीच पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।